हा विवाहाचा विधी संपन्न होण्याआधी आम्हाला एक विधी पूर्ण करायचा आहे. माझी जगदंबा परत आली. जगदंबा तुळजा, तुम्ही दोघींनी मिळून मला फसवलं, माझी फजिती केली. पण एक लक्षात ठेवा, जगदंबाने मला तिची सगळी गुपितं सांगितली आणि आता त्याचा वापर करून जगदंबाला हरवून मी इथे आणत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. रिपूंची शक्ती आता तिच्यावर मात करणार. एक नाही 6 रिपू परत येणार. मत्सरचा आघात, सुख शांती भस्मसात. गंगाई, समधी कापडात बाकीचं समद घेतलं का? अहो हाय, समद गरजेपुरतच घेतला आहे. हा, जास्त बुचकी करू नको. आणि गरजेचं ठीक आहे, पण जे आपलं आहे तेच घ्यायचं आहे. लक्षात आहे ना? वय वय. जनका, अरे काय चाललंय तुझे? अरे आज घाण्याच्या पूजेचा दिवस आहे ना. पूजा झाल्यावर ठरल्याप्रमाणे आम्हाला इथून जायचंय. त्याचीच तयारी करतो. नंतर धावपळ नको. हा, ए जनका, अरे माफ कर मला. तू असं कुठे बी जायचं नाहीस. दादा, अरे असं काय करतोस? पंचांना शब्द दिलाय मी. दिलेला शब्द मोडणार नाही मी. अरे कसला शब्द आणि कसलं काय? माझ्याच डोसक्यात कसलं तरी खूळ शिरलं होतं बघ. आपल्या घराची वाटणी करायला निघालो होतो. माझ्या सख्ख्या भावाला या घरातनं बाहेर काढायला निघालो होतो. पण तू लहान भाऊ असून समजूतदारपणानं वागलास आणि मी. दादा, अरे खरं तेच सांगतो जनका. त्या दिवशी गावावरनं आलो तेव्हा फक्त तुझी भेट घ्यायची होती म्हणून आम्ही बी लय अडचणीत होतो. त्यावर काय तोडगा निघतोय काय एवढंच बघायचं होतं. पण मी इथं आलो आणि तुझ्या प्रत्येक गोष्टीचा मत्सर करायला लागलो. तुझ्याशी असं वागेन असं कधी वाटलं नव्हतं. पण वैऱ्यासारखा वागलो मी. दादा, अरे ठीक आहे, सोड ते समजत. माझ्या मनात बी नाही काही. तुझ्या मनाचा मोठेपणा आहे. आज बोलू दे मला. मी तुझ्याशी एवढं वाईट वागून तू त्याचा कधी राग केला नाहीस. उलट तू माझं सगळं वाईट वागणं पोटात घातलंस, समजून घेतलंस. अरे गावातले लोक तुला एवढं समज का म्हणतात ते आज कळलं मला. अरे जनका, कुठल्या मातीचं बनलायस रे तू? तू देव माणूस आहेस. जमलं तर मला माफ कर जनका. दादा, अरे लहान भाऊ आहे मी तुझा. तू हात बीत जोडू नको बर. मी लहान असताना वडिलांसारखी माया दिलीस तू मला. आपल्यातलं नातं असंच राहावं एवढीच इच्छा आहे माझी. जनका, हे मोठ्या मनात आहेच रे.
जाऊ दे. काय भाव भावाला कधी असं गळ्यात गळे घातलेलं पाहिलं नाही होय कधी. चला आजचा दिवस आपण मजेत आनंदात साजरा करूया. उद्या आपण मग आपल्या गावी परत जायचंय. वय वय आम्ही बी तयारी करतो. जाऊबाई, आज आपण गोडाधोडाचं जेवण करूया. तुम्हाला काय आवडतं ते सांगा, ते करू आपण. काय रे पोरांनो, कुठं हुंदडत होतात सकाळपासून? अगं खेळायला गेलो होतो आम्ही. न्हालेले बी नाही दोघं सकाळपासून. आज घाण्याच्या पूजेचा दिवस आहे, मोठा सोहळा आहे. चला उठणं लावून आंघोळ करा. दादा, माझी एक इच्छा आहे, गाण्याची पूजा सदूच्या हातून करूया. आपला यो वारसा पुढच्या पिढीपर्यंत जायला पाहिजे का नाही? अगदी बरोबर. आता नीट शांत बसून उठणं लावून घे, नंतर मी रगडून आंघोळ घालणार आहे तुला. जाऊबाई, आपण एकत्र राहायचो तेव्हा सासूबाई किती छान उठणं बनवायच्या नाही? कुठलं कुठलं औषधी वनस्पती घेऊन यायच्या आणि आपल्याला निवडायला सांगायच्या. वय ग, ह्या निमित्तानं समजा आठवलं बघ. नागर मोथा, मध, वाळा, बेखंड, हळद, मध असं काय काय वनस्पती घालायच्या त्या. आणि सदू, या समध्या औषधी वनस्पती बरं का. पण कशाला लावायचं उठणं? एवढी थंडी आहे आता. अरे वेड्या, थंडीत आपले हातपाय फुटतात की नाही? मग या उठण्यातल्या औषधी वनस्पतींमुळे आपले हातपाय छान गुळगुळीत होतात. थंडीत अंग फुटून साल निघत नाही, कोरडेपणा राहत नाही, चेहऱ्यावर सुरकुत्या बी राहत नाही. आणि बरं का सदू, तू लवकर म्हातारा बी होणार नाहीस जर तू रोज उठणं हे लावलंस तर. आपला सदू म्हातारा होईल तेव्हा कसा दिसलो जाऊबाई? काकू काय ग, तू पण. बरं चल सदू, आता लवकर आंघोळ करून घे, नंतर जगदंबाला पण आंघोळ करायची आहे. चल उठ. चल बस इकडे. जगदंबा, अगं हे दागिने, हे पैंजण, हे असं समज घालून उठणं कसं लावणार बाळा? उगाच त्याला डागबीग लागला तर काढून ठेव. नको नाही, लाव की असंच. अगं एवढा कसला गाळस तुला? काढून ठेव म्हणलं ना, काढ. हा, आता कसं? आता छान उठणं लावून घेऊया आणि मग छान छान आंघोळ करूया. त्यानंतर घाण्याची सागर संगीत पूजा बी करायची आहे.
चला आता आंघोळ करून घेऊ. तुळजा, मत्सराचं प्रकरण तू ज्या लीलया सांभाळलंस त्याने आम्ही अत्यंत प्रभावित झालो आहोत, आनंदी आहोत. हे श्रेय केवळ आमच्या एकट्याचं नाही आहे आदिशक्ती. खरं तर मत्सराने घेतलेलं ओमाचं रूप पाहून काही काळासाठी आम्हीही अत्यंत भावूक झालो होतो. जगदंबाने तिचं सत्य आमच्या समोर आणलं नसतं तर कदाचित ते आम्हालाही कळलं नसतं. त्यात तुझी काही चूक नाही तुळजा. तू जशी देवी आहेस तशीच आई सुद्धा आहेस. उमा तुला मुलीसारखी होती. तिला पाहून तू भावूक होणं स्वाभाविक आहे. आईमध्ये माया ममत्व असतंच. असुरांनी तुझ्या ह्याच गुणांचा गैरफायदा घेतला, एवढंच. अर्थात ह्यावेळी आम्ही जगदंबावर अधिक प्रसन्न झालो आहोत. खरंच? ते कशासाठी? अगं, कशासाठी काय? जगदंबाने ह्यावेळीही दाखवून दिलं की आपण तिच्यावर जे दायित्व सोपवण्याचा विचार करतोय त्यासाठी ती तयार आहे. अत्यंत कुशलतेने ती हे दायित्व निभावून नेऊ शकते. हो, तेही खरंच. तुम्ही दोघीही ज्या प्रकारे हा खेळ आखत होतात त्यावरून आम्हीही काही काळ चिंतित होतो. पुढे काय घडणार याची काळजी वाटत होती. एक पाऊल जरी चुकीचं पडलं असतं तरी तुमचा खेळ फसला असता. आणि जगदंबाचं रूप घेण्याची आपली सगळी योजनाही. परंतु तिथेही जगदंबाने सावरून नेलं. आपण ह्या योजनेच्या पुढच्या टप्प्याकडे जाऊ शकतो याची तुला आत्ता तरी खात्री पटलीये ना? कारण आत्तापर्यंत प्रत्येक वेळी तूच त्यासाठी विरोध करत आलीयस. हो, पण आता ह्या घटनेनंतर आमचीही तशी खात्री पटली. लवकरच आपल्याला पुढचं पाऊल उचलायला हवं. आणि त्यासाठी आता जगदंबाला तयार करणं हे तुझं काम आहे. झाले आमचे यजमान तयार. कसे घरंदाज यजमान दिसतायत, आहे का नाही सावजी दादा? अजून नाही, पण आत्ता दिसल. आता कसं? अरे वा, नटून थटून तयार. काय भारी दिसताय सदुभाऊ. अगं, जगदंबा कुठे? होती की इथंच. जगदंबा, जगदंबा. वाह, काय गोड दिसती ग जगदंबा या रूपात. दादा, वहिनी, आपल्या कुटुंबावरचं समद मळप दूर झालं. समद कुटुंब पुन्हा एकत्र आलं. आज बाबा असते तर त्यांना बी किती अभिमान वाटला असता. आता सगळ्यांनी इथेच उभं राहायचंय की गाण्याची पूजा पण करायची? हो 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 हो. चला पूजा करू. या चला चला यजमान या. चला. कुठे आहे मी? सम्राज्ञींचं दालन दिसतंय. मनोरमे, हे बेशुद्ध पडायचं नाटक करून करून कंटाळा आला बाई.
आई ग, पोटात कावळे ओरडायला लागले. अशीच नाटकं करत राहिलीस तर एक वेळ मरून जाशील मनोरमे. चला काहीतरी खायला हवं. फळं खाऊया. चला. सम्राज्ञी मनोरमा, उठलात आपण? जगदंबा, आता तू ये. चला आता सगळ्यांनी नमस्कार करा. जेव्हा तुझा गळा दाबला ना तेव्हाच खरं तर संपवून टाकायला हवं होतं तुला, पण त्याची भरपाई आम्ही आत्ता करू. दुष्ट कृतघ्न बाई, आमच्यावर उलटलीस तू, आमच्यावर. सम्राज्ञी, आमचा विश्वासघात केलास. आता तुझी इथून सुटका नाही. तुझ्या मूर्खपणाबद्दल आम्ही तुला शिक्षा केली म्हणून त्याचा सूड उगवण्यासाठी हे कृत्य केलंस तू आमच्या बरोबर. आम्हाला फसवलंस तू. तू एक दासी आहेस आणि आमची आमची पट्टराणी बनायला निघालीस तू. सम्राज्ञी, आमची सम्राज्ञी, सम्राज्ञी, मला अभय द्या. क्षमा करा मला. अभय? तुला कशासाठी? आता हिचा विश्वास बसण्यासाठी काहीतरी कारण सांगावंच लागेल. बाळानो, आपण याची पूजा का करायची माहितीये का? कारण या वस्तूंमध्ये देव असतो. या गोष्टीमुळे आपली कामं हलकी होतात, कष्ट वाचतात आणि 4 पैक पण मिळतात. या गोष्टीची आठवण म्हणून यांची पूजा करायची. आणि आमच्या लहानपणी तर हा दिवस आणखी जोरदार साजरा व्हायचा. काय जनका? वय वय, समदे नातेवाईक यायचे, घर नुसतं भरून जायचं. लांबचे नातेवाईक बी यायचे बर का. मग बाबा घाण्यावर तेल काढायचे आणि त्या तेलानं 100 दिवे लावून आरास करायची. हा, आणि हे तुझा बाबा ते दिवे लावायला पुढं पुढं असायचा. मी लावतो करत. मग आज का दिवे लावत नाहीत आपण? असे 100 दिवे लावून छान आरास केली तर किती मस्त वाटेल. ओहो, ते काय म्हणतात ते? हा, दीपोत्सव साजरा करता येईल. अरे बाळांनो, तसं बी आपण आपल्या परीनं साधेपणानं साजरा करतोच आहे हा दिवस. आता एवढी लोक नाहीत मदतीला, एवढी समधी कामं कधी करणार? आपण सगळे आहोत की काम करायला. ठरवलं तर करू शकतो. बाबा, आपण आज हे दिवे लावले तर सगळ्यांना छान वाटेल. होय, खरंय. आणि एक दिवस ह्याची कीर्ती एवढी मोठी होईल की याचा सोहळा साजरा करायला नात्यातलेच नाही तर दूर दूरून लोक येतील. आपल्या घराण्याचं नाव, तुमचं नाव, या घाण्याचं नाव जोवर सूर्य चंद्र तळपत असतील तोवर आवाज राहील.
जानका, अरे तुझ्या लेकीच्या तोंडातनं तुळजाई बोलल्यागत वाटते. आता तिच्या मनात आलंय तर करूया की दीपोत्सव. बर, तुम्ही म्हणता तसं समजा करूया. अंगणभर दिवे लावू, छान आरास करू, दीपोत्सव साजरा करू. हं? भय, पण त्याआधी आपल्याला देवळात जाऊन देवीला नैवेद्य दाखवायचा हाय. आणि आम्ही फराळाला काहीतरी खास केलंय बर का. असं काय खास बनवलंय तुम्ही दोघींनी?